सोबतच इतर प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गणेशोत्सवाच्या अगदी तोंडावर मागच्या 2 दिवस धरणं आंदोलन केलं। यामध्ये वाशिम जिल्ह्यातील कारंजा, वाशिम, रिसोड आणि मंगळूरपीर या 4 बस आगारातील एकूण 877 कर्मचारी सहभागी झाले। त्यामुळे 891 बस फेऱ्या बंद होत्या। त्यामुळे एसटी सेवा पूर्णतः ठप्प झाली। कर्मचारी कृती समितीसोबत रात्री झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी 1 एप्रिल 2020 पासून सरसकट 6,500 रुपये वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतल्यानंतर सकाळपासून एसटी कर्मचारी कामावर परतले आणि वाशिम जिल्ह्यातली बस सेवा पूर्ववत झाली। धाराशिवमध्ये गेल्या 2 दिवसांपासून थकीत वेतनवाढीच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं होतं। धाराशिव जिल्ह्यामध्ये एसटी कामगार आता कामावर परतलेत। तर एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतलाय। एसटी सेवा अद्यापही सुरळीत असल्याचं बघायला मिळत नाहीये। एसटी डेपोमधून सांगली साताऱ्याकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या। त्यामुळे तिकीट बुकिंग केलेल्या प्रवाशांची गैरसोय होते। अचानक गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांनी न्यूज 18 लोकमतशी संवाद साधताना नाराजी व्यक्त केली। एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला, मात्र अजूनही एसटी सेवा सुरळीत नाहीये। सध्या मी आहे कुर्ला येथील एसटी डेपोमध्ये, मात्र अनेकांच्या ज्या बुकिंग्स होत्या प्रामुख्याने सांगली सातारा या ठिकाणच्या त्या गाड्या आताही रद्द असल्याचं पाहायला मिळत आहे। आपण या प्रवाशांसोबत संवाद साधणार आहोत। काय नेमक्या त्यांच्या गाड्या होत्या, कोणत्या गाड्या रद्द झाल्या? दादा काय सांगाल, पुढे तुम्ही जाणार होता आणि कोणती गाडी रद्द झाली? मी मुंबईवरून जतला जाणार होतो, ती गाडी रद्द झाली आणि मला आता सकाळी 8 वाजता सांगतात 6:30ची गाडी 6:30ची गाडी मला 8 वाजता सांगतात ती गाडी रद्द झाली। तर आम्ही कसं जायचं पुढं? आणि एकच गाडी आहे, रात्री एक आणि संध्याकाळी एक आणि सकाळी एक आहे। ताई काय सांगाल, तुम्ही कुठे चालला होता, कोणती गाडी रद्द झाली? आम्ही जत गाडीने चाललो होतो। रात्री 2 दिवस झाला, 3 तारखेचं पण रिझर्वेशन कॅन्सल झालंय। आता 5 तारखेचं आज इथं आल्यावर सांगतात की रिझर्वेशन कॅन्सल आहे, गाडी आलेली नाहीये। आम्ही पुढे कसं जाणार? आता 10 तासाचा प्रवास आहे, रात्रीचे पण गाडीचे ऍडजस्ट करून देत नाहीत, आता पण ऍडजस्ट करून देत नाहीत गाडी। आता पुढचा पर्याय काय आम्ही पुढे करायचा? आता 3 दिवस आम्ही हेलपाटे घालतो इथं। ताई तुम्ही काय सांगाल, तुमच्याकडे चिमुरड बाळ आहे, तुम्ही कुठे नेमकं निघालेला आहात? तुमची गाडी रद्द झालेली आहे का? आम्ही सातारला निघालेलो, आम्ही 7 वाजता इथे आलो। 7:19ची गाडी होती, आम्हाला 8:30ला सांगितलं गेलं की गाडी कॅन्सल झाली आणि रिझर्वेशन असल्यामुळे दुसऱ्या गाडीत पण ऍडजस्ट करून नाही देत, गाडीच नाहीये म्हणतात। तुम्हाला काही यापूर्वी मेसेज आला होता, फोन आला होता? अजिबात नाही, काय मेसेज नाही, काय नाही। आधी सांगायचं रात्रीचा संप मिटलाय, सकाळपर्यंत त्यांनी काही सोय केलेली नाही। सकाळी 8 वाजता सांगितलंय, 8:30ला सांगितलं की गाडी रद्द झाली म्हणून। 6:30ची गाडी आहे। गाडी रद्द होण्याचं काय कारण सांगितलं होतं? 6 वाजता येऊन बसले, आमचं रिझर्वेशन दहिवडी, पण अजून गाडीचा काय पत्ता नाही। 6:15चं टायमिंग होतं, अजून पण गाडी आलेली नाही। मग आम्ही आता एवढं सामान घेऊन कसं जायचं? तर आपण या ठिकाणी पाहिलं असं काही सांगत नाही, तिथे गेलं तर अजिबात इकडे जावा तिकडे जावा, बोलत पण नाहीत नीट। बोलतं तर आलं पाहिजे ना व्यवस्थित। एवढं आम्ही आलो इथं, 2 पहिलं रिझर्वेशन केलं कॅन्सल झालं, आता दुसरं केलं। तर आपण या ठिकाणी पाहिलं असेल, सध्या मी कुर्ला येथील एसटी डेपोमध्ये आहे। एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात आला, मात्र अजूनही एसटी सेवा सुरळीत नाहीये। ही दृश्य आपण पाहिली असेल तर या महिलांच्या हातामध्ये लहान चिमुरडं बाळ आहेत, अनेक ज्येष्ठ महिला आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत। त्यांनी केलेल्या रिझर्वेशन हे अचानक त्यांना रद्द करायला सांगितलं जात आहे। का नेमकं गाड्या नाहीयेत ह्याचं कारण दिलं जात नाहीये, मात्र आता हे सर्व प्रवासी आपल्याला कुर्ल्यातील एसटी डेपोमध्ये आपल्याला अडकून पडल्याचं पाहायला मिळत आहे। अचानक या सर्व सेवा रखडल्यामुळे या प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होताना पाहायला मिळत आहे। व्हिडिओ हर्षदसह मी तुषार न्यूज 18 लोकमत, कुर्ला डेपो। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सुमारे 65% अधिक बस फेऱ्या बंद राहिल्या आणि त्यामुळे गणेशोत्सवाला येणाऱ्या चाकरमान्यांना आणि खरेदीसाठी ग्रामीण भागातून आलेल्या गणेश भक्तांचे मोठे हाल झाले। काल रद्द झालेल्या फेऱ्यांमुळे सुमारे 9,37,000 रुपयांचं उत्पन्न तर बुडलं आणि मंगळवारी रद्द झालेल्या फेऱ्यांमुळे 4.5 लाखांहून अधिक उत्पन्न बुडलं। आता गणेशोत्सवाला अवघे काही तास उरलेत आणि याकरता कोकणवासीय विविध मार्गाने आपल्या गावी पोहोचतायत। ठाण्यातल्या दिवा इथून पहाटे 6:25 कोकणात जाण्याकरता रेल्वे सोडण्यात आली आणि या रेल्वेसाठी कोकणवासियांनी गर्दी केली होती।
काल दुपारी 12 वाजल्यापासून कोकणवासीय दिवा रेल्वे स्थानकावरती रांग लावून बसले. कोकणात जाण्याकरता दिवा इथून जादा रेल्वे गाडी सोडली जाते आणि याच रेल्वेकरता मोठ्या संख्येने प्रवाशांनी गर्दी केली. जीव धोक्यात घालून धावती रेल्वे प्रवाशांनी पकडली. हातात मोठमोठ्या बॅगा घेऊन कोकणवासियांनी धावत गाडी पकडली. मिळेल तिथे जागा पकडून हा प्रवास कोकणवासियांनी केलाय. आमची एवढीच मागणी आहे, आम्हाला जास्त गाड्या सोडावे. तरी मग गावाला जाताना सर्व सामान घेऊन जावं लागतं हो, इथून. न्यावं लागतं. ट्रेनची गर्दी आणि सर्व कसं मॅनेज करतात? काय ना, लोक भांडतात किती, रातभर भांडणच चालू आहेत नुसती. ना जाऊ दुपारी 3 वाजल्यापासून ही ताई जी आहे वाजल्यापासून लाईनीत उभी आहे, तेव्हा कुठे विंडो सीट भेटली आहे, ते पण रात्री 12 वाजता नाही मिळेल, जागा नाही मिळेल.